निकेश, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? कारण आता जी माहिती मिळाली त्यामध्ये असं समोर येत आहे की 5 प्रवासी पडले, मात्र ही जी संख्या आहे ती वाढल्याची भीती आहे. नक्कीच एक्सप्रेस आणि कसारा लोकल ही आजूबाजूला जात असताना ही घटना घडलेली आहे. त्यामुळे हे सर्व प्रवासी एक्सप्रेस मधून पडलेत की कसारा लोकल मधनं पडलेत याची माहिती जी आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं सध्या तरी घेताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी प्रवाशांची संख्या जी आहे ती 5ची असल्याची झालेली पाहायला मिळते. हे 5ही प्रवासी जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांना आता रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि आसपासच्या रुग्णालयात या 5ही प्रवाशांना जे आहेत ते नेण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं आणि पोलिसांकडनं केलं जात आहे. खरं तर ही सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेला कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक प्रवासी जे आहेत ते दारामध्ये लटकून प्रवास करत असतात. त्यामुळे ही घटना घडली आहे का याचा तपास देखील जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडनं केला जातोय. आता सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रेल्वे कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत. या प्रवाशांना जे आहे ते आता रुग्णालयात हलवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे.